आपण वेगवेगळ्या अंतर याच्यावरची गणित बघत होतो, स्पीड टाइम डिस्टन्स. ओके, आता मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नेमकी सगळी थिअरी सांगितली आहे आणि आता ह्या लेक्चर्सपासून आपण क्वेश्चन्स वगैरे बघणार आहोत. मी काय सांगतो, जेव्हा तुम्हाला किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे ना, हा आकडा जशाल तसा खाली लिहून घ्यायचा. किती आहे? 36. राईट. त्याच्यावर एक हा 0 द्यायचा आणि सांगायचं की एवढा अंतर 36 सेकंदामध्ये जातंय. संपलं. ओके, एवढंच करा तुम्ही. आता हे कसं आलं हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये दाखवलंय, तरीही आता परत एकदा दाखवतो. तुम्ही काय करणार, 36 गुणिले वर अंशामध्ये असतात 1000 आणि खाली इथे 3600. किलोमीटरचं 1000 मीटर आणि आवरचं झालं 3600 सेकंद. हे 2 शून्य हे 2 शून्य कट केले आणि हा 36 चा गुणाकार या 10 सोबत झाला, म्हणजे त्याच्यावर एक 0 लागला. म्हणजे प्रत्येक 36 सेकंदामध्ये किती? 360 मीटर जाणार आहे. एवढंच ठेवायचं, याला अजून डिटेलमध्ये नाही घालायचं. ठीक आहे, नाही घालायचं का? कारण की पुढे उदाहरणं आपल्याकडे येणारी किंवा आयोगाने विचारलेली सारखीच आहेत, अशीच आहेत. जी काय असणार आहे ना संख्या, ही 36च्या पट्टीमध्येच असणार आहे, 100% 36च्या पट्टीमध्ये असणार आहे. राईट. किंवा मग त्यांनी जर का असं दिलं असेल, पुढे तसे उदाहरण आहे, तरी एकदम इथे सांगून ठेवतोय तुम्हाला. जर का त्यांनी दिलेलं असेल की एवढ्या एवढ्या सेकंदांमध्ये, फॉर एक्झाम्पल मध्ये असं जर का आपण म्हणालो की 900 मीटर असं जाते, याचं तर कळालंच तुम्हाला. मीटर पर सेकंद मध्ये काय आलं की 36 ला 1, तर इकडे किती? 10. राईट. कारण की ह्या याच्या 10 पट आहे, सो इकडे सुद्धा 10 पट, म्हणजे एका सेकंदामध्ये 10 मीटर. राईट. जर का तुम्हाला पूर्ण हे जाऊ द्या, आता पूर्ण जर का असं दिलेलं असेल की 72 सेकंदांमध्ये, लिहिताना सेकंद इकडेच लिहायचे आणि मीटर आपल्या डाव्याच बाजूला लिहायचे, 72 सेकंदांमध्ये 900 मीटर जातीये. राईट. 72 सेकंदांमध्ये 900 मीटर जातीये, तर तिचा किलोमीटर पर आवरचा स्पीड काय, असं जर का तुम्हाला विचारलं, सोपं आहे, काही विषय नाही, काही इश्यूज नाही त्याच्यामध्ये. मला सांगा, आपण काय करतोय, प्रत्येक वेळेस किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंदांमध्ये करताना 36 पकडतो, बरोबर आहे. मग मी काय म्हणतो, इकडे 36 सेकंद जर कमी केले तर किती मीटर जाणार आहे? सेकंद कसे झालेत? अर्धे झालेत, बरोबर आहे. मीटर सुद्धा अर्धे करून घ्या, किती झाले? 450 मीटर प्रत्येक 36 सेकंदांमध्ये. राईट. आपण किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद करताना हा एक्स्ट्राचा 0 लावलेला होता, तो कसा आला तो तुम्हाला मी इथे समजून सांगितलं या ठिकाणी, की तो 0 कसा आहे, तो 36चे खालचे ते सोबतचे 0 आणि वर 1000 मधले ते सोबतचे 0 कट होतात, मग तो 10 आणि उरलेली जी काय आपली हितली संख्या असेल ही ते जशी 36 दिसते. राईट. एवढं केलं. आता हा 45 इकडे लिहायचा साईडला आणि किलोमीटर पर आवर करून घ्यायचं. याला तुम्ही हे जरी करून घेतलं, 518 जरी करून घेतलं तरी चालतं. बघा, तेही दाखवून देतो तुम्हाला. 45 गुणिले 518 मीटर पर सेकंद करतायत तुम्ही. 9 भाग दिला, 2 इथं आले 5. ओके, 9 2 18 9 आणि हे इथे किती आले? 25 प्रत्येक 2 सेकंदाला, बरोबर आहे. याला प्रत्येक 2 सेकंदांचं काढून घेत तेवढंच येतं ते. राईट. काही इश्यू नाही आहेत, सोप्या पद्धतीने पण काढता येतं. तुम्हाला 518 करायचं तर करा. ज्यांना ही पद्धत कळाली त्यांचे टाइम कमी लागणार आहे, त्यांना हे फॉर शुअर आहे. ठीक आहे. एकदा थोडंसं कळायला कदाचित कोणाला अवघड जात असेल किंवा कोणाला एका म्हणण्यामध्ये कळालं असेल. ठीक आहे, चला हा क्वेश्चन झाला. आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. 90 किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर पर सेकंद? सरळ तुम्हाला सांगितलंय काय काय करायचं असतं. 90 जशाल तसे लिहून घेतले, अजून एक 0 मी माझ्या मनाने लावला आणि इथं सांगितलं हे 36 सेकंदांमध्ये जात आहे. राईट. एका सेकंदामध्ये किती जाईल? कशाने भाग देणार आहात तुम्ही? 6 ने भाग देऊ शकता. किती जाणार आहे इथे? 6 6 36 आणि इथे आले हे 15. राईट. आता कोणी भाग देऊ शकता? हे सॉरी 150 आलेले आहेत इथे. राईट. 150 ने भाग दिलाय. किंवा मग आता तुम्ही जर का याला असं केलं की 3 ने भाग द्या, इथे येईल 2 आणि इथे येईल 50 आणि 2 ने जर का भाग दिला तर इथे किती येईल? 25 प्रत्येक 25. 25 मीटर पर सेकंद असं येईल ते. राईट. 25 मीटर पर सेकंद. पुढचा क्वेश्चन
एका आगगाडीचा वेग 45 किलोमीटर प्रति तास असेल तर ती आगगाडी 6 सेकंदात किती अंतर पार करेल? राईट, बघा आता 45 किलोमीटरला मी किती घेतो? 450 मीटर प्रत्येक 36 सेकंदांमध्ये, बरोबर आहे. तर 6 सेकंदांमध्ये किती? हे इकडं काय युनिट आहे? सेकंद. 6 सेकंद 450 मीटर. तुम्ही अशाही पद्धतीने करू शकता किंवा मी जी पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला, माझ्या 36 सेकंदांमध्ये 450 जातंय तर माझ्या 6 सेकंदांमध्ये किती जाईल? 6 भाग द्यायचा याला, जे काही येईल ते. किती येतंय? 7.5. 7.5 मीटर अंतर जाणार आहे. तुम्ही 518 करून बघा, काही हरकत नाही. ओके, पुढचा क्वेश्चन. किंवा यांचे सरळ रेशो जरी घेत गेला ना तरीही चालतं. राईट, फॉर एक्झाम्पल हा यांचा रेशो काय? 36 आणि 6चा, याला 1 आणि याला 6 हा रेशो आहे. तर मग सेम रेशो हा कोणाचा 6 आहे त्याचा 1 काढायचा आहे आपल्याला. सेम रेशो सेमच असतो यांचा, कारण की आपण काय करतो इथे तिरकस गुणाकार करतो. राईट, रेशो सेमच पडणार आहे यांचा. ओके, तर आपला आन्सर किती आलंय? 7.5 मीटर. बघा ना, 7.5 गुणिले 6 करा, तेवढेच येणार आहेत. किती येतील? 450. किंवा मग 1 मिनिट, 75 येतं हे इथे, सॉरी 75, 7.5 नाही, 75 मीटर ते 6 सेकंदांमध्ये जाणार आहे. पुढचा क्वेश्चन. 72 किलोमीटर वेगाने जाणारी, म्हणजे एका तासामध्ये 72 जाते, आगगाडी 18 सेकंदात किती जाईल? 720 किती सेकंदात? सांगितल्याप्रमाणे 36 सेकंदात. तर 18 सेकंदांमध्ये किती? काय झालंय? अर्धा झालेला आहे. इकडून सुद्धा हे अर्ध करायचं, म्हणजे किती होईल? 360 मीटर जाणार आहे. काढून घेऊ शकता, काही हरकत नाही. ओके, पुढे बघा आता. 4.5 मिनिटात 600 मीटर अंतर चालते तर त्याचा चालण्याचा ताशी वेग विचारला आपल्याला. राईट, बघा आता 600 मीटर. राईट, 600 मीटर कितीमध्ये? 4.5 मिनिटांमध्ये जाते. पण आपल्याला इकडे युनिट मिनिट लागत असतं का? आपल्याला इकडे युनिट मिनिट नाही लागत. आपल्याला काय लागतं? युनिट. आपल्याला सेकंद लागत असतं. मग हे 4.5 मिनिटांना मी सेकंदांमध्ये कन्वर्ट केलं तर किती येतं? साइन चौक 24 आणि प्लस 30 म्हणजे 27, म्हणजे 270 मीटर. सॉरी, सेकंद. युनिट सेकंद पाहिजे आपल्याला इकडे. सेकंद, बरोबर आहे. 270 सेकंद. आणि आपण ताशी वेग काढताना काय करतो? एक्स्ट्राचा 0 लावून इकडे 36 पकडत असतो, बरोबर आहे. आता रेशो पकडायचा आपण. आता रेशो पकडायचा कसा? बघा, हे 270 कोणाच्या? 270 आणि 600 यांचे जर का आपण रेशो पकडले, समजा मी हा 00 कॅन्सल केला, आता उरलं काय? 27 आणि 60. कोणत्या एकाच संख्येने यांना भाग जातो? तर ती म्हणजे 3, बरोबर आहे. 3 9 27. 9 हा कंसामधला रेशो आहे. राईट, तसं मी इकडे कंसामध्ये काय टाकणार? 20 टाकणार. सेम रेशो हा पण असणार आहे. हा कोणाच्या तरी 9 पट आहे आणि त्याच्याच आपल्याला 20 पट काढायचा आहे, बरोबर आहे. सेम रेशो असणार आहे. हा काही फरक नाही पडत त्याच्यामध्ये. ओके, आता हा कोणाच्या 9 पट आहे? 4च्या. हा कोणाच्या 9 पट आहे? 4च्या. मल्टिप्लाय बाय 4. ते इकडे सुद्धा मल्टिप्लाय बाय 4. किती आले? 80 मीटर. आता दर 80 मीटर किती सेकंदांमध्ये? 36 सेकंदांमध्ये, बरोबर आहे. आता हे काय झालं? मीटर पर सेकंद झालं ना. आता आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये काढायचं. काहीच नाही, हा 0 काढायचा आणि उरलेली संख्या जशी तशी वर लिहून टाकायची, म्हणजे त्याला 10 भाग द्यायचा, बरोबर आहे. म्हणजे काय झालं ते? 8 किलोमीटर प्रति तास हा त्याचा चालण्याचा वेग आहे. तुम्ही 518 काढून बघायचं असेल तर एकदा क्रॉस चेक करून बघा. ओके, पुढचा क्वेश्चन. 12 सेकंदात एक गाडी 150 मीटर जाते. 12 सेक मध्ये 150 किलोमीटर.
हे सिंपल आहेत, फक्त तुमचं हे प्रॅक्टिस होण्यासाठी. ओके, 12 सेकंदांमध्ये 150 मीटर जातीये, तर 36 मध्ये किती जाणार, किती झाले, मल्टिप्लाय बाय 3 झाले, तिप्पट झाले. हे सुद्धा काय होईल, तिप्पट होईल. किती झाले, 450 मीटर. 36 सेकंद असतात तेव्हा आपण इकडे मीटर मध्येच काढत असतो, बरोबर आहे. 450 मीटर म्हणजे किलोमीटर पर आवरचा स्पीड काय झाला, 45 किलोमीटर पर आवर झालं. फक्त हा शून्य काढायचा, उरलेली संख्या जशाल तशी लिहायची. आणि जर का शून्य नसेल तर मग 10 ने भाग द्यायचा, म्हणजे पॉइंट 1 ने अलीकडे सरकवायचा. ओके, आलं लक्षात. पुढे 15 सेकंदामध्ये एक गाडी 600 मीटर. 15 सेक मध्ये 600 मीटर, तर 36 सेक मध्ये किती जाईल, बरोबर आहे. यांच्यामध्ये रेशो जरी तुम्हाला नाही काढता आला तर यांच्यामध्ये काढता येतोय. 15 चोक 60 आणि वर एक शून्य म्हणजे 40 ने भाग 40 ने गुणले. ह्याला जर का 40 ने गुणले 15ला तेव्हा हे येतं. 36 लाही 40 ने गुणा तेव्हा हे 36 चोक किती होता, 36 दुने 72, 72 दुने 144, 144 आणि तो शून्य म्हणजे इतके झाले. हे झाले मीटर. मग स्पीड काय झाला, हा शून्य काढून टाकायचा आपल्याला, म्हणजे किती झाले, 144 किलोमीटर पर आवर झालं. एवढंच आहे, एवढंच आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. काटाकाटी नाही, गुणाकार नाही, भागाकार नाही, काहीच करायची गरज नाही. फक्त तुम्हाला तोंडी ह्या गोष्टी जमल्या पाहिजे. तुम्ही 15 आणि 36 यांना जर का 3 जरी करत बसलात, याचा 5 आणि याचा 12 तरी जमतं. हा कोणाच्या 5 पट आहे, 120च्या, बरोबर आहे. 120च्या, मग 120च्या 12 पट किती, 120च्या 12 पट. शून्याला राहू द्या, साईडला राहू द्या, कट नका करू, सॉरी ते कटवाला झालं, ते शून्य साईडला राहू द्या. 12 गुणिले 12 144 आणि हा शून्य जसा तसा सेम येतं. गणित आहे, कुठूनही खा सारखंच येणार आहे. ओके, पुढचं गणित बघूया. 30 मीटर लांबीची एक गाडी 54 किलोमीटर वेगाने जाते, तर ती गाडी एका खांबास किती वेळात ओलांडते, राईट. आता इथे एक थिअरी आहे, आपण नेमकं ओलांडतो काय ते महत्वाचं. ओलांडणं जर का नुसता एक पोल, बघा हा एक पोल आहे, हा काय असू शकतो, पोल म्हणजेच खांब. मग तो विजेचा असेल, तारेचा असेल, कशाचा असेल, पोल. पोलला स्वतःची उंची असते पण लांबी नसते. पोलला लांबी असते का, नसते. पोलला लांबी नसते. झाड असेल, ट्री, ट्री म्हणजे झाड, राईट. किंवा मग अजून एक व्यक्ती पर्सन, मॅन, पर्सन वगैरे काही पण असेल, व्यक्ती. यांना स्वतःची लांबी नसते, ठीक आहे. ज्यांना स्वतःची लांबी नसते हे असे काही जण असतील की जे फक्त असे उभे आहेत एका ठिकाणी, राईट. पोल असेल, झाड असेल, नाहीतर मग व्यक्ती असेल, राईट. किंवा मग अशी कुठली गोष्ट, त्यांनी सांगितलं एक कुत्रा आहे किंवा एक डस्टबिन आहे किंवा काही पण, ज्याला स्वतःची अशी काही लांबी नाहीये, बरोबर आहे. तेव्हा काय घ्यायचं, फक्त ट्रेनची लांबी घ्यायची. ट्रेनची लांबी कन्सिडर करणे, ट्रेनची लांबी, फक्त ट्रेनची लांबी. केव्हा, जेव्हा पोल, झाड, पर्सन असा कोणी असेल. जर का त्यांनी सांगितलेलं आहे की प्लॅटफॉर्म आहे, प्लॅटफॉर्म, ठीक आहे. किंवा मग बोगदा आहे, टनल, बोगदा, टनल असं काहीतरी असेल ते, राईट. त्याच्यानंतर जर का अजून एक ट्रेन दिलेली आहे, दुसरी ट्रेन दिलेली असेल, तर तेव्हा काय करायची, स्पीड दोघांची मिळून घ्यायची. ट्रेन जिच्याबद्दल आपण गणित काढतोय प्लस यांच्यापैकी कोणीही. प्लॅटफॉर्मला स्वतःची लांबी असू शकते, 1 किलोमीटरचा आहे, 2 किलोमीटरचा आहे, 600 मीटरचा आहे, 150 मीटरचा आहे, 25 मीटरचा आहे. प्लॅटफॉर्मला स्वतःची लांबी आहे. टनलला सुद्धा स्वतःची लांबी असते, बोगद्याला 1.4 किलोमीटरचा आहे किंवा काही असू शकते. बोगद्याची सुद्धा लांबी किंवा दुसऱ्या ट्रेनची लांबी असते. ह्याच्यावर गणित काढतोय आपण सगळी, ठीक आहे. अशी कोणतीही जर का लांबी असणारी जर का गोष्ट तुम्हाला गणितामध्ये दिली आहे, तेव्हा तुम्हाला दोघांचाही अंतर कन्सिडर करायचंय. आणि जर का फक्त असा कोणी ज्याला लांबी स्वतःची नाहीये, खांब, झाड, व्यक्ती,
त्यावेळेस फक्त तुम्ही जी ट्रेन पास करते त्यांचं तुम्ही कन्सिडर करणार आहात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता जर का सांगायला गेलो की माझ्याकडे ह्या दोन गोष्टी आहेत, राईट. हा मोबाईल आहे आणि हा बघा, हा मोबाईल आहे आणि हा रिमोट आहे, राईट. मला सांगा ह्या दोघांनाही स्वतःचं काहीतरी डिस्टन्स आहे सध्या. हे बघा, हे इथून इतकं आणि हे इथून इतकं आहे डिस्टन्स, राईट. जर का मी ही ट्रेन आहे माझी, ही ट्रेन जर का ह्या ट्रेनला क्रॉस करत असेल तर अंतर मोजताना हे कम्प्लीट हिने काय केलंय सध्या आता स्वतःला क्रॉस केलेलं आहे, केव्हा हिच्याही सोबत. बरोबर आहे, येतं लक्षात. आता ट्रेन क्रॉस करणं म्हणजे काय, समोर आपला ड्रायव्हर बसलेला आहे, राईट. ड्रायव्हर काय म्हणेल की हा मी ट्रेनला क्रॉस करायला सुरुवात केलेली आहे आणि मी ट्रेन क्रॉस केली, कारण की ड्रायव्हर थोडासा पुढे गेला आता. बरोबर आहे. पण अख्ख्या ट्रेननी क्रॉस नाही केलेलं त्याला, फक्त एका ड्रायव्हरनी केलंय. ट्रेन केव्हा क्रॉस करेल, जेव्हा ती कंप्लीट क्रॉस होईल. म्हणजे काय, तिने हेही अंतर पार केलंय आणि स्वतःचंही अंतर पार केलेलं आहे. आलं लक्षात. किंवा मग जर का आता हे पेन आहे, राईट, हे माझं झाड आहे आणि ही माझी ट्रेन आहे. काय झालं, ड्रायव्हर काय म्हणेल की समजा इथून आहे तर हे कंप्लीट क्रॉस केलं, ट्रेननी क्रॉस केलं म्हणजे झाडालाच क्रॉस केलं. बरोबर आहे. झाडाला क्रॉस केलं म्हणजे काय केलं, तिने फक्त स्वतःचं अंतर क्रॉस केलेलं. बाकी काही केलंय का, बाकी काहीच नाही, फक्त हे स्वतःचं अंतर असं क्रॉस केलं. झाडाला काही अंतरच नाहीये ना. जर का मोठं काही असलं असतं, फॉर एक्झाम्पल हे असं, तर यांनी स्वतः तर क्रॉस केलंय आणि कंप्लीट क्रॉस केलं, म्हणजे दोघांचंही अंतर मोजलं जातं. ओके, हे सिंपल गोष्ट आहे त्याच्यातल्या. आता याचं एक मी आन्सर तुम्हाला देतो काढून. आणि मग आपण क्वेश्चन पुढचा बघूया. ठीक आहे. 30 मीटर लांबीची गाडी ताशी 54 किलोमीटर वेगाने जाते तर ती खांबास किती वेळात ओलांडेल. खांबास म्हणजे काय, तिला काय करायचंय, फक्त स्वतःचं अंतर क्रॉस करायचंय. स्वतःचं तिचं अंतर किती आहे, 300 मीटर. तिचा जर का स्पीड किती आहे, 54 किलोमीटर. म्हणजे आपण किती घेतो लगेच, 540. 1 शून्य वाढवतो आणि सांगतो की हे बाबा आमचं 36 सेकंदात जाते. हे तर पाठच होऊन जायला पाहिजे आता तुम्हाला. किलोमीटर पर आरचं असलं की 1 शून्य लावायचं आणि सांगायचं आम्ही 36 सेकंदात याला पार करतो. तर हे मीटर आहे, मीटरच्या खाली मीटर लिहा. तर 300 मीटर जायला तिला किती वेळ लागेल. सिंपल थिअरी आहे. ह्यालाच तुम्ही 518 करता, मी फक्त तुम्हाला इथे सांगतोय. बरोबर. आता बघा किती पट आहे याच्या, दीडपट. बरोबर आहे नाही, दीडपट म्हणजे 15 इंटू 15 इंटू 15, 36च्या दीडपट 54 होतात. पण जर का असं शून्य जर का कन्सिडर केलं तर 15. मग हे 300 कोणाच्या 15 पट आहेत, कोणाच्या 15 पट आहेत, 20च्या. राईट, 20च्या 15 पट आहेत ना. 20 गुणिले 15 बरोबर 300 मीटर आले. हा इकडून 15 इंटू 15 होतोय, तर हा पण इकडून इंटू 15 होतोय, गुणाकारात 15. बरोबर आहे. 20 सेकंदात ओलांडेल. काही करायची गरज नाही, कुठलंही तुम्हाला गुणाकार नाही, भागाकार नाही, 518 आणायचं नाही, काही आणायचं नाही. सिंपल एवढा याच्यामध्ये. फक्त तुम्हाला जेव्हा का विश्वास बसत नसेल माझ्यावर, एकदा 518 करून बघायचं आणि ही गोष्ट समजून घ्यायची. संपलं. आणि मग तुम्हाला ह्याच गोष्टीवर चालायचंय. सगळी गणितं याच्यावर सुटतात, सगळी गणितं. जर का मीटर पर सेकंडची असतील तर ह्या एकाच थेरीवर सगळी गणितं सुटतात. आपण पुढच्या लेक्चरपासून ह्याच पद्धतींवरचा अभ्यास करणार आहोत. पुढच्या लेक्चरपासून पुढचे क्वेश्चन बघूयात. धन्यवाद.